शांतताई, अर्धा पाऊण तास तर झाला आपण बसलो होता ट्रॅक्टरमध्ये. अजून किती वेळ लागेल? अजून लागेल 1 तास लागेल. आता ट्रॅक्टरने जात आहो ना आपण, नाही तर लवकर पोहोचलो असतो. शांतताई, आता तुमसर येईल का? हो हो, आता तुमसरच येईल. पाहून कोणी आहेत का तुमसरमध्ये? हो हो आहे, माझी आत्याची मुलगी. आता ते किरायाने राहतात. आता झाले 2-3 महिने इकडे आले तर, पण माहित नाही बापा घरगीर कुठं राहते, कोणाकडे राहते तर. बापा दुर्गा माहित नाही आहे म्हणते. गेला नसता का? माहित राहिला असता तर घर मस्त चाय पाणी पेला असता ना, समोर गेला असता का? डिंग्या मारते नाही मोठ्या मोठ्या. हे दुर्गा सांगते आत्याची पोरगी आहे म्हणून, काही पण सांगते. शांताराम भाऊ, आता कोणाकडून नेऊ? कोणाकडून म्हणजे का माहित नाही आहे का तुला? नाही नाही बाबा, आपल्याला काही माहित नाही आहे. आता तुमची सासूरवाडी इकडेची, तर मला का माहित राहतील रस्ते? आता इकडे 2 रस्ते आहेत बाबा, तुमसरवरून जायचा की खाप्यावरून जायचा. अरे कोणाकडूनही चल, जायचं तर आपल्याला काय मुकलाच आहे ना का शांताराम भाऊ? आता तुमच्या पायला आहे म्हणून विचारतो. चला बा कुंता, पोहोचलो आपण. आली गायमुखची गेट आली. ताई, इथून पायी पायी जावं लागेल का? हो ना कुंता, इथून पायी पायी जावं लागेल. पार्किंग गिरकिंग इकडेच होते ना. चल बापा त्यांच्याकडे चल. त्या म्हणतच होत्या की काऊन उतरता म्हणून. का करू ताई, जोरात बाथरूम लागली होती ना. असा ना कोथा डांबरल्यासारखा वाटत होता. हा चल चल, आता चल लवकर तिकडे. हो हो चला ताई. पार्किंग मिळाली की नाही तर का माहित, भाऊजींना माहित आहे तरी. हो हो माहित तर आहे म्हणा. चल चल कुंता, ते तिथं थांबले आहेत. चला. हो ताई चल. रजनी, किती जण येतात नाही का देवदर्शनाला? खूप गर्दी राहते नाही? हो ना बापा दुर्गाताई, मी तर पहिली वेळ आली. का होत बापा, हे ट्रॅक्टर गाड्या मनमान आहेत. आणि ते लोकही किती दिसून राहिले बापा इथूनच. हो ना बाई, सिटी थांब ना, घाई नको करूस. आता कोणी बाथरूम गिथरूमला गेले आहेत, थांब ना, येऊ दे त्यांना. हो दुर्गा, रजनी, तुम्ही दोघीच जण या ना इकडे. बाकीच्या कुठे गेल्या? मावशी मी पण आहे तरी. अरे हो खरं, तू आहे नाही का? तू तर दिसलीच नाही बाबा मला. का मावशी, मी तुम्हाला दिसलीच नाही? हो ना बापा, मी तर म्हणली तू आलीच नाही, घरीच राहिली का? हो ताई, ट्रॅक्टरवर बसला नाही, जे झोपली बापा, उठलीच नाही. इथं पोहोचल्यावर उठली. असं का? हो ना, म्हणूनच हे दिसलीच नाही. मी मागे येऊन बसली ना सगळ्यांच्या. ह्या कोणीकडे गेल्या बाकीच्या? ताई त्या ना बाथरूमला गेल्या. आम्ही दोघी जणी इथंच बसला ह्या गाडीच्या साईडला. त्या गेल्या बापा, कुठपर्यंत गेल्या तर माहित नाही. बया कुठल्या नाही तर आता इथंच कोणाच्या ट्रॅक्टर टुक्टरच्या मागे बसून गेल्या असत्या. जाऊ दे, लागली गिगली असेल कोणाला, गेल्या असतील, जाऊ दे. शांतताई, तुम्ही दोघी जणी तिकडेच काहून उतरले बाबा? अहो दुर्गा, मला लागली होती बाथरूम खूप जोरात, म्हणून ताईला म्हणले चल उतर, इथंच उतर. असं मी म्हणला कोणी ओळखीचे दिसल्या का बाबा तुम्हाला तिकडे? आता तुमचे दोघीचे नातलेग इकडे भरपूर असतील नाही? हो हो आहेत ना, नातलेग आहेत इकडे पुष्कळ भरपूर आहेत. आता भेटतील यात्रेमध्ये. काही सिटी आपल्या आईचा हात बरोबर धरून ठेवशी ना, गर्दी राहते बरं यात्रेमध्ये खूप सारी. हो ना मावशी, हात धरूनच ठेवीन ना. हो मिळाली का पार्किंग? खूप वेळ लावली ना पार्किंग साठी तुम्ही तर. हो हो मिळाली ना, खूप साऱ्या पार्किंग आहेत. काऊन नाही मिळतील? अरे बाबा, एक जण म्हणते इकडे लावा, दुसरा म्हणते इकडे लावा, काही सांगू नको. कुठेही लावून टाकायला पाहिजेत होता ना. अरे ते ओळखीचे मिळाले ना, मग त्यांच्यासोबतच बोलत राहिलो. आता कोण ओळखीचे मिळाले बाबा तुम्हाला? ते आंबागडचे चौधरी भाऊ, ते मिळाले ना. त्यांची पार्किंगच आहे इथं. असं का? त्या भाऊची पार्किंग आहे का? हो, तिथंच लावला ट्रॅक्टर. चला बढिया झाला मग. बापा नाही, बाकीचे कुठे राहिले तर आले नाही ना? बापा आले नाही का इकडे? मी आता त्यांच्यासोबत बोलतच होतो, ते निघाले ना समोर. गेले असतील बाथरूमला वगैरे. अरे चला चला, ते आले. सगळे जण आले, चला चला. हो आले तरी. हे सरपंच ताई आली, ललिताई आले सगळे जण आले. चला आता इथून निघून. चलो बापा, दुर्गा, रजनी, चला चला. हो इकडे या ना ह्या दुकानामध्ये. का ते एकाच दुकानामध्ये गर्दी करता बापा? सोनूचे बाबा, बघ भरा ललिता, ते एकाच दुकानामध्ये सगळे घुसले. मग आता कोणी कोणत्या दुकानामधून घेते, कोणी कोणत्या दुकानामधून घेते, पटपट घेते बापा ना. चालते बनते तिकडे नाही का? हो ना बापा, आता एकाच दुकानात घेतील तर वेळ नाही लागेल का? आता ह्या महाशिवरात्रीमध्ये तर इथं खूप गर्दी राहते नाही? हो मस्त 3 दिवस तर गर्दीच राहते. बोला काकू, पटकन बोला. का बोलू बाबा पटकन? आता आमच्या घरचे ते तिकडे थांबले आहेत. आता यात्रेमध्ये पैसे चोरचार करतात, तर मी आपल्याजवळ काही पाकिट गिकीट पकडली नाही पैशाचा. का काकू, नाही चोरत कोणी, बरोबर सांभाळून ठेवावं लागते, कोणी चोरत नाही. येऊ दे बापा, त्यांना येऊ दे, मग घेतो तुझ्या जवळूनच घेतो. नारळ गिरड सगळं तुझ्या जवळूनच घेतो.
शांतताई माग ना, मी घेतो ना. मी एकटी आली म्हणून का झाला? नारळ तर फोडीनच ना, पूजापाठ तर करीनच. आली तर हो ना ललिता. बाबूराव भाऊ कम नाही आले तर? गाडी बुकिंगवर आहे म्हणत होते, म्हणून काही जमला नाही त्यांचा. मी कॅन्सल केली होती. मी म्हणलं आता तुम्ही नाही आता मी नाही जात. मग अजून विचार केली, मी म्हटली मी नाही येईन, तर मग हे कावेरी ताई वगैरेंना म्हटली तर तेही कॅन्सल करतील म्हटली. मग हेही म्हणायला बसले तू जा, मी नाही येत तर का झाला. हो ना, चांगला झाला ना आली तर. असा काही येणं होते का? कोणत्या निमित्तानं येणं होऊन जाते. तू गाय मग बघितली नव्हती नाही? नाही ना ताई, नाही बघितली होती. विचारा ना कितीला देते तर. दादा का भाव लावला नारळ? काकू सगळ्या पूजेचं सामान आहे. 51 रुपये, 71 रुपये, 101 रुपया, 151 रुपये. बापा बापा असा काऊन बापा? लहान मोठे नारळ आहेत का तुझ्याजवळ? नाही नाही काकू, लहान मोठे नारळ नाही आहेत, सारखेच आहेत. पूजेचं सामान कमी जास्त आहे. सगळ्या याच्यामध्ये नारळ, कापूर आणि 2 अगरबत्त्या आहेत. आता ह्या 51 रुपयामध्ये नारळ, कापूर, 2 अगरबत्त्या आणि त्या पुड्या, शेंदूर, कुकू, गुलाल, बुक्क्याच्या, बस एवढं आहे सामान. आहे तरी एवढा अजून का लागते? बापा बेलफूल नाही आहे का दादा? आहे ना काकू, 101 रुपयेवाला घ्याल त्याच्यामध्ये बेल, फूल, पूजेचा सामान सगळं मिळते. असा नाही. आणि 151 रुपये म्हणला ना काकू, त्याच्यामध्ये हार मिळेल तुम्हाला ओवलेली मस्त, आणि सगळं सामान बेल, फूल, अगरबत्ती, सगळं पूजेचं सामान, मिठाई, सगळंच ऑल टोटल सामान मिळेल तुम्हाला 151 रुपयामध्ये. तिथं 101 रुपयामध्ये नाही आहे का मिठाई प्रसाद वगैरे? आहे ना काकू, आहे तिथंही आहे. शांतताई मग 101 रुपयावालीच घेऊन टाकू नाही का? हो ना, हो ललिता तेच घेऊ ना. घेतली का शांता पूजेचं सामान घेतली? नाही घेतली ना. तुम्हाला किती वेळची आवाज देते, तिकडे का करत होते तर? अरे ते तिथं रमेश गिमेश पूजेचं सामान घेत होते ना, मी घेतो म्हणलं, तर मग तू आवाज दिली तर इकडे आलो. मी म्हणलं मी घेऊन टाकीन, तूही घेऊन घेशील. बोला ना काकू, किती रुपयेवाला देऊ? दे ना बापा, 101 रुपयावाला दे. 2 पॉलिथिन दे. हो हो काकू ठीक आहे. अरे बाबा शांता, त्यानं 71 रुपयामध्ये घेतला रमेश गिना, तू इथं 101 रुपये म्हणते? 101 रुपयामध्ये सगळंच सामान आहे ना, बेल, फूल, मिठाई वगैरे सगळंच सामान आहे. अरे तिथंही होता ना 71 रुपयामध्ये, सगळं सामान होता. राहू द्या ना बापा, घनघन नको करा. देवदर्शनाला आला होता आपण, पूजेचं सामान घ्यासाठी घनघन नको करा. घेऊ द्या चुपचाप. घे. अरे कोणता थांब. काय झालं? थांब ना, कुठं समोर जाते? बाकीचे मागेच आहेत ना. का बाबा तुमचं लक्ष कुठे राहते? तो पूजेचं सामान घ्यासाठी तरी किती वेळ लावले तुम्ही तिथं? तुमच्या ना असंच सुरू राहते घनघन. तू ना बयाडच आहे. ते मागेच आहेत बाकीचे, तर थांब म्हणताव तुला. कुठं मागे आहे? ते समोर गेले तरी तिकडे. पहा बरं तिकडे दुकानामध्ये दिसत आहेत का कोणी तुम्हाला? लक्ष नाही, काही नाही. चला पटकन, नाही तर आपण इथंच राहून जाऊ. अरे हो ना, मी तर म्हणलं मागेच आहेत का बापा. चल मग पटकन चल. बापा शांताताई तुम्ही इथंच थांबल्या? हो मी इथंच थांबली, पण तुम्ही दोघी मायले की कुठे होते? शांताताई, या माधुरीची मामा सासू मामा सासरे ते भेटले ना. आम्ही पूजेचं सामान घेत होतो आणि येत होतो इकडे, तुम्ही समोर निघून गेले. आमची काही लक्ष नव्हती बा, तेच आले जवळ. असं का? तेही आले असतील दर्शनासाठी. हो तर मग त्यांच्यासोबतच बोलत बसलो. मी वाट पाहून राहिली बापा, तुम्ही दोघी मायले की दिसल्या नाही. आणि कुंता, रमेश हेही नाही आहेत. बाकीचे सगळे जण तर तिकडे मंदिराकडे गेले. जा म्हटली मी घेऊन येतो म्हटली यांना. आणि शांताराम भाऊ ते बघायलाच गेले ना कुंताना जावईला. येतील ना शांताताई का माहित नाही. लहान मुलं आहेत का ते? हरवतील? येतील. कोणी भेटले असतील तर ओळखीचे बोलत बसले असतील. चला ना आपण जाऊ. नाही हे आता आमच्या इथले याचेच आहेत ना, मी इथंच थांबते म्हणून त्यांना सांगितली. अजून इथं येतील, कुठं गेली बापा म्हणून ते शोधतील. मग तुम्ही एक काम करा, दोघी मायले की आता जा, ह्या बाजूच्या गेटनं जा. त्या बाजूच्या गेटनं बाहेर निघतात आणि ह्या बाजूच्या गेटनं आतमध्ये जातात. असं का? ठीक आहे, जातो मग. तिथं लाईन लावा लागते. जा तुम्ही दर्शनासाठी लाईन लावा, येतो आम्ही. मग पूजा करून झाल्यावर मंदिराच्या बाहेरच थांबा ना, कुठं जायचं नाही इकडे तिकडे. नाही ना बापा, आम्ही कुठं जाऊ? आम्हाला का माहित आहे का कुठं जायचं ना कुठं नाही म्हणून? चल बाई माधुरी चल. हो ना, चल ना ताई. हट बाई, आता हेही गेले तर हेही पक्के लटकले का तिकडे? बापा कोणता? हे तुझे भाऊजी आणि जावई कुठे राहिले? येऊन राहिले ना ताई, येऊन राहिले. ते कोणतरी ओळखीचे मिळाले तर बोलत आहेत.
बापा, यांच्या मोठ्या ओळखीचे मिळतात बापा इकडे. माझ्या इकडेच्या माहेर आहे तर मला कोणी ओळखीचे नाही मिळून राहिले, नाही यांनाच मिळून राहिले. आणि तू कुठं होती तर कोणता? तुझ्या भाऊजीला पाठवा लागला तुम्हाला बघायसाठी. हो ताई, तुमची वाट पाहत मी बाहेरच उभे होतो. हे तुझे जावईच म्हणायला बसले, शांताताई वगैरे इकडेच आहेत म्हणून म्हणून थांबलो मग तिकडे. मग तेवढ्यातच आले भाऊजी. चल ना ताई, ते येऊन राहिले ना. आपल्याला जा म्हणाले तोपर्यंत लाईनीत लागाल म्हणाले. हो हो चल, तसंही माणसाची लाईन वेगळी राहते ना, बायांची वेगळी राहते. चल बापा. ए मम्मी, बैल पाय बैल. अरे बेटा, त्याला नंदी बैल म्हणतात. मम्मी इथं नंदी बैलही आणतात का? हो, ते नवस बोलले राहतात महादेवाला जाईन म्हणून, मग नंदी बैल घेऊन येतात. मम्मी मस्त सजवला आहे नाही बैल. अट बापा, किती वेळ म्हटली तुला बैल नाही म्हणायचं म्हणून, नंदी बैल म्हणायचं म्हणून. नंदी होतो नंदी. बापा कावेरी ताई, तुम्ही इकडे का करून राहिले? चला ना तिकडे. तिकडे वाट बघून राहिले ना सगळे जण. अहो वहिनी, आम्ही पूजा करून बाहेर निघाला, याला नंदी बैल दिसला तर मम्मी चल लावून दिला. चला चला, तिकडे थांबले आहेत. चला, तुमची वाट पाहून राहिली. हो हो चला. हर हर महादेव, हर हर महादेव. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय शिवशंभू. हे भोलेनाथ, सगळ्यांना सुखी ठेव. सगळ्यांवर आपली कृपादृष्टी असू दे भोलेनाथ. जय शिवशंभू, जय महादेव, हर हर महादेव. काहून बसल्या बाबा तिथं? थकल्या बाबा तुम्ही? हो ना शांताताई, आता उभ्या राव पाय दुखले ना, तर बसली बाबा इथं. शांता काकू, ते मागे बघा ना शांता काकू, लोक चालले ना वर, मस्त पायऱ्याही आहेत. कुठे चालले ते? वरती चौऱ्यागड आहे, तिथं चालले. चौऱ्यागडावर म्हणजे मंदिर आहे का वरती? हो हो, चौऱ्यागडाचं मंदिर आहे, चालले तिथं. काहून तर माधुरी, जायचं आहे का तुला? आता आलोच तर गेलो असतो बढिया. तर इथं खाली मस्त देवदर्शन तर झाला. गर्दी खूप होती पण झाला, चांगल्या पद्धतीने झाला देवदर्शन. चला ना मग वरती जाऊन ना, चला ना. पाय दुखतील ना बाबा. आताच तर बसून गेले तिथं तुम्ही. मावशी जाऊन ना, मावशी मावशी चल ना. बापा गुड्डी तूच का? मी तर घाबरली बापा, कोण माझ्या मागे येऊन बोलते म्हणून. अहो काय म्हणता हे सगळे जण वर जाऊन म्हणतात चौऱ्यागडावर. चला मग, सगळी जणांची इच्छा आहे तर चला मग चौऱ्यागडावर. कोणता जावई नाही आहेत ना, कुठं गेले? ताई हे सिटी बोंबलत होती ना ताई, महेश भाऊ पांडू आणि हे सिटी नाही, हे गेले आहेत तिकडे काही खायचा वगैरे आणायसाठी. भूक लागली म्हणत होते. तर मी म्हणली त्यांना, आता म्हणला देवदर्शन तर झाले, आता जाऊ ना म्हटले तिकडेच. तर तुम्ही याचेच होते ना मंदिरामधून, तर म्हणतात आणतो म्हणतात, यांना घेऊन काहीतरी आणून देतो म्हणतात. गेले. चला चांगला झाला गेले. तर आता काही आणतील घेऊन, तर मग अजून वर जायचं आहे ना, हे चौऱ्यागडवर जाऊन म्हणतात ना, तर तिकडे खाली कुठे जाऊन मग. आता आलो तर आपण पाहून घेऊ चौऱ्यागड. आले ताई आले, ते येऊन राहिले.